हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपल्याला जो टॉपिक शिकायचा आहे तो पार्ट्स ऑफ स्पीचमधला अत्यंत महत्त्वाचा असा एक व्याकरण प्रकार आहे जो आपण प्रिपोजिशन या नावाने ओळखतो. प्रिपोजिशनलाच मराठीमध्ये शब्दयोगी अव्यय असं म्हणतात. आता त्याचा नेमका रोल काय असतो, त्याची डेफिनेशन काय आहे ते आता आपण पाहूया. प्रिपोजिशन्स आर वर्ड्स और ग्रुप ऑफ वर्ड्स used before nouns or pronouns to show the relationship of these words to some other part of the sentence. याचा अर्थ वाक्यात आलेली प्रिपोजिशन्स हे असे शब्द किंवा शब्दांचा समूह असतो की जो आपल्याला नामाच्या आधी वापरायचा असतो किंवा सर्वनामांच्या आधी वापरला जातो. तो कशासाठी येतो तर तो येतो टू शो द रिलेशनशिप ऑफ दीज वर्ड्स टू सम अदर पार्ट ऑफ द सेंटेन्स. या शब्दांचा किंवा या शब्दांच्या समूहाचा वाक्याच्या इतर भागाशी असलेला संबंध जोडण्यासाठी किंवा संबंध दाखवण्यासाठी. तर मग आता त्याची उदाहरणं पाहिल्यावर आपल्या पटकन लक्षात येईल. उदाहरणं पाहूया आपण. फॉर एक्झाम्पल, द कॅट इज स्लीपिंग अंडर द टेबल. द फार्मर वर्क्स इन द फील्ड्स. शी इज गोईंग टू पुणे. वी शॅल मीट ऑन संडे. ही केम टू स्कूल बाय स्कूटर. आता या ठिकाणची जेवढी एक्झाम्पल्स आपण पाहिलेली आहेत तर त्यापैकी पहिल्या एक्झाम्पलमध्ये द कॅट इज स्लीपिंग अंडर द टेबलमध्ये अंडर हे प्रिपोजिशन आहे. द फार्मर वर्क्स इन द फील्ड्समध्ये इन हे प्रिपोजिशन आहे. शी इज गोईंग टू पुणेमध्ये टू हे प्रिपोजिशन आहे. वी शॅल मीट ऑन संडेमध्ये ऑन हे प्रिपोजिशन आहे. तर ही केम टू स्कूल बाय स्कूटर, तर यामध्ये आपल्याला बाय हे प्रिपोजिशन पाहायला मिळतं. आता ह्या प्रिपोजिशन्सचा रोल नेमका कसा आहे ते डेफिनेशनप्रमाणे समजून घेण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणावरूनच समजावून देतो. लक्षात घ्या, इथं आलेला अंडर हा ह्या द टेबलच्या अगोदर आलेला शब्द आहे. लक्षात घ्या की द टेबल या नाऊनच्या अगोदर अंडर येतं. तो संबंध दाखवतं, ते इतर वाक्याच्या राहिलेल्या पार्टशी संबंध जोडण्याचं काम करतं. वाक्याचा राहिलेला पार्ट आहे द कॅट इज स्लीपिंग. कॅट इज स्लीपिंग. द कॅट इज स्लीपिंग. मांजर झोपत आहे. कुठे तर तिची जागा दाखवण्याचं काम ते जे नाऊन आहे टेबल त्याच्या अगोदर येऊन प्रिपोजिशन अंडर करतं. म्हणजे याचा अर्थ टेबलच्या खाली. म्हणजे या ठिकाणी आपल्याला खाली या शब्दामुळं टेबल या नामाशी असलेला वाक्याच्या इतर भागाशी असलेला संबंध जोडण्याचं दाखवण्याचं कार्य हा अंडर शब्द करतो. म्हणून तो या ठिकाणी प्रिपोजिशनच्या भूमिकेमध्ये आहे. सिंपल गोष्ट म्हणजे वाक्यामधल्या नामांचा वाक्यातल्या इतर भागाशी असलेला संबंध जोडण्याचं काम करणारा शब्द म्हणजे शब्दयोगी अव्यय. इतकी सोपी त्याची व्याख्या आहे. एवढं सोपं आहे समजून घेण्यासाठी. जेव्हा आपण इतर उदाहरणंसुद्धा बघू तिथे तुमच्या लक्षात येईल की इथं असेल इन द फील्ड्स. द फील्ड्स या नाऊनच्या अगोदर इन आलेला आहे. आता इन हा जो शब्द आहे तो त्या फील्ड्सचा आणि वाक्याच्या इतर पार्टचा संबंध जोडण्याचं काम करतं. या सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम करतं. म्हणून ते प्रिपोजिशनच्या रोलमध्ये असतं. इथली सगळी एक्झाम्पल्स पाहिल्यानंतर तुम्हाला ते सगळं व्यवस्थित लक्षात येईलच. आता यानंतर आपल्याला पुढे पाहायचे आहेत या प्रिपोजिशनचे नेमके प्रकार किती पडतात, कोणते आहेत आणि त्यांचं वैशिष्ट्य किंवा त्या प्रत्येकाचा रोल कसा आहे नेमका, तर ते आता आपण समजून घेऊया पुढच्या लगेच रिसेंट भागामध्ये. आता पाहूयात या प्रिपोजिशनच्या टाईप्स कुठल्या आहेत. या प्रिपोजिशनच्या एकूण टाईप्स आपण पाडलेल्या आहेत 5. त्यापैकी पहिला प्रकार ज्याला म्हणू आपण ते आहेत सिम्पल प्रिपोजिशन, ज्यांचा वापर अतिशय साधेपणानं कॉमनली भाषेमध्ये केला जातो. अशी प्रिपोजिशन्स आपण सिम्पल प्रिपोजिशन या प्रकारामध्ये टाकलेली आहेत, वर्गीकृत केलेली आहेत. त्यानंतरचा दुसरा प्रकार आहे डबल प्रिपोजिशन. डबल प्रिपोजिशन म्हणजे त्यांच्या स्पेलिंगमध्ये 2 प्रकारचे शब्द ॲड होत असतात म्हणून त्यांना आपण डबल प्रिपोजिशन असं म्हणतो. त्यानंतर कंपाऊंड प्रिपोजिशन म्हणजे जे जोडून आलेल्या पद्धतीनं त्यांचा वापर केला जातो त्यांना आपण कंपाऊंड प्रिपोजिशन असं म्हणतो. त्यानंतरचा चौथा प्रकार आहे पार्टिसिपल प्रिपोजिशन, म्हणजे ज्या ठिकाणी वाक्यामध्ये आलेल्या प्रिपोजिशनमध्ये ING फॉर्मचा यूज केला जातो त्याला आपण पार्टिसिपल प्रिपोजिशन असं म्हणतो. आणि त्यानंतरचा शेवटचा 5वा प्रकार जो आहे त्याला आपण फ्रेज प्रिपोजिशन असं म्हणतो. फ्रेज म्हणजे जे अर्थपूर्ण शब्द एकत्र येत असतात असा एक समूह असतो आणि त्या शब्दसमूहाचा वापर वाक्यामध्ये केला जातो. अशा शब्दयोगी अव्ययांना आपण फ्रेज प्रिपोजिशन म्हणून ओळखत असतो. आता यापैकी प्रत्येक प्रकाराचे डिटेल्स आपण समजावून घेऊया, त्यांच्या वैशिष्ट्यांसह, त्यांच्या वापरासह आणि त्यांच्या उदाहरणांचा. पहिला प्रकार पाहत असताना सिम्पल प्रिपोजिशनमध्ये काय येतं, तो काय आहे नेमका प्रकार समजून घेऊया. प्रिपोजिशन्स which are not formed by any method and common to a language are known as a simple preposition. लक्षात घ्या,
साधी प्रिपोजिशन्स किंवा सिम्पल प्रिपोजिशन्स अशी असतात की जी भाषेमध्ये कॉमनली वापरली जातात. आणि त्याचं पहिलं वैशिष्ट्य इथं सांगण्यात आलेलं जे होतं ते आहे की ते कुठल्याही पद्धतीनं तयार होत नाहीत किंवा त्यांचा वापर हा काही विशिष्ट पद्धतीनं होत नाही. जनरली आपण बोलण्यामध्ये त्याचा वापर सर्रास करत असतो. अशी उदाहरणं आता त्यांचे एक्झाम्पल्स पाहायचे झाले तर ते कोणते आहेत? टू, इन, ॲट, फॉर, ऑन, अप, फ्रॉम, त्याचबरोबर ओव्हर, अंडर, नियर, इन फ्रंट ऑफ, बिहाइंड, ॲक्रॉस अशा पद्धतीचे अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील जे की आपल्या भाषेमध्ये आपण कॉमनली वापरत असतो. सहज बोलण्यामध्ये आपल्याकडून ती वापरली जात असतात. वाक्यामध्ये त्यांचा वापर कसा केला जातो ते आता उदाहरणासह पाहूया. शी लुक्ड ॲट मी. शी लुक्ड ॲट मी अंडरलाईन केलेली सगळी प्रिपोजिशन्स ही कॉमन सिम्पल प्रिपोजिशन या प्रकारामध्ये मोडणारी आहेत आणि ज्यांचा वापर हा कॉमनली केला जातो. आय एम गोईंग टू पुणे. ही इज लिव्हिंग फॉर मुंबई. Please sit in the chair. The TV set is on the chair. The train is running late by an hour. The cat is sleeping under the table. The mouse is entering into the बॉक्स. तर अशा पद्धतीची कितीही उदाहरणं आपल्याला देता येतील. या सगळ्या उदाहरणांना आपण सिम्पल प्रिपोजिशन या कॅटेगरीमध्ये टाकत असतो किंवा त्यांचं वर्गीकरण त्याच्यामध्ये करत असतो. अशा पद्धतीनं आपण आता पाहिलेलं आहे प्रिपोजिशनचा पहिला प्रकार सिम्पल प्रिपोजिशन. लेट्स सी द सेकंड टाईप ऑफ प्रिपोजिशन अँड दॅट इज डबल प्रिपोजिशन. डबल प्रिपोजिशनच्या नावामध्येच त्याचा अर्थ लपलेला आहे. हे प्रिपोजिशन्स अशा प्रकारचे असतात की ज्याच्यामध्ये दोन शब्दांचा समावेश झालेला असतो. प्रिपोजिशन्स which contain two words are called as double preposition. दोन शब्दांचा समावेश, दोन शब्दांपासून तयार झालेल्या प्रिपोजिशन्सला आपण डबल प्रिपोजिशन असं म्हणतो. ती कोणती आहेत ते उदाहरणात पाहूया आपण. नेक्स्ट टू. इथे नेक्स्ट आणि टू ह्या दोन शब्दांचा समावेश झालेला आहे आणि त्यांना जॉईंटली आपण म्हणतो नेक्स्ट टू. त्यानंतर आहे इन्स्टीड ऑफ. नेक्स्ट टूचा यूज कुठे होतो? नेक्स्ट टू म्हणजे काय ते आधी समजून घेऊया. नेक्स्ट टू म्हणजे च्या समोर, च्या नंतर किंवा च्या समोर असं म्हणता येईल. त्यानंतर इन्स्टेड ऑफ म्हणजे च्या ऐवजी. इन्स्टेड आणि ऑफ या दोनला एकत्र आणून आपण बनवलेला आहे इन्स्टेड ऑफ आणि त्याचा अर्थ होतो च्या ऐवजी. त्यानंतर आहे ड्यू टू म्हणजे च्यामुळे. एखाद्या गोष्टीचं कारण असेल तर आपण त्या ठिकाणी म्हणतो ड्यू टू. त्यानंतर पुढे आहे अपोजिट टू म्हणजे च्या विरुद्ध बाजूस. इन्स्पाईट ऑफ. इन्स्पाईट ऑफ म्हणजे असे असून सुद्धा किंवा तरीही. त्यानंतर आहे अकॉर्डिंग टू. अकॉर्डिंग टू म्हणजे च्या म्हणण्यानुसार किंवा च्या वक्तव्यानुसार. तर अशा पद्धतीनं दोन शब्दांचे मिळून एकत्र येऊन तयार झालेली जी प्रिपोजिशन्स असतात अशा दोन वेगवेगळ्या शब्दांच्या एकत्र येण्याला आपण नाव दिलेलं आहे डबल प्रिपोजिशन. आता त्याचे एक्झाम्पल्स पाहूया आणि त्याच्यावरून समजून घेण्याचा प्रयत्न करूया की त्यांचा वाक्यामध्ये नेमका उपयोग कसा केला जातो. एक्झाम्पल आपण घेऊया. इथलं पहिलं ते आहे ही लिव्ज नेक्स्ट टू माय हाऊस. तो माझ्या घराच्या समोर राहतो म्हणजे नेक्स्ट टू माय हाऊस म्हणजे माझ्या घराच्या पुढे राहतो. त्यानंतर आहे इथे आलेलं नेक्स्ट टूला अंडरलाईन करू आपण. पुढचं सेकंड एक्झाम्पल पाहूया आपण. आय चोज हिम इन्स्टीड ऑफ हर. मी तिच्याऐवजी त्याची निवड केली. च्या ऐवजी इन्स्टेड ऑफ. त्यानंतरचं थर्ड एक्झाम्पल आहे द मॅच वॉज कॅन्सल्ड ड्यू टू हेवी रेन्स. द मॅच वॉज कॅन्सल्ड ड्यू टू हेवी रेन्स. ड्यू टू म्हणजे च्यामुळे म्हणजे मॅच कॅन्सल होण्याचं कारण काय आहे तर खूप मोठ्याने येत असलेला पाऊस म्हणजे जोरदार पावसामुळं मॅच रद्द झालेली आहे. त्यानंतरचं चौथं एक्झाम्पल आहे द शॉप इज सिच्युएटेड अपोजिट टू द टेम्पल. अपोजिट टू. द शॉप इज सिच्युएटेड अपोजिट टू द टेम्पल. मंदिराच्या विरुद्ध बाजूस दुकान बसलेलं आहे किंवा त्या ठिकाणी दुकान मांडण्यात आलेलं आहे. त्यानंतरचं पाचवं एक्झाम्पल पाहूया आपण. इन्स्पाईट ऑफ. इथं वाक्याच्या सुरुवातीलाच आपण वापर केलेला आहे डबल प्रिपोजिशनचा. इन्स्पाईट ऑफ हिज फेम ही लिव्ज व्हेरी सिम्पल लाईफ. इन्स्पाईट ऑफ म्हणजे असे असले तरीही म्हणजे तो पैसेवाला असूनही, प्रसिद्ध असूनही, तो सुप्रसिद्ध लोकप्रिय असूनही फार साधं जीवन जगतो. यानंतरचं शेवटचं एक्झाम्पल इथं बोर्डवर नसलेलं पण मी तुम्हाला सांगतो इथं वर आपण घेतलेलं अकॉर्डिंग टूचा यूज करूयात. अकॉर्डिंग टू म्हणजे च्या म्हणण्यानुसार. आता जर एखाद्या मोठ्या व्यक्तीचं नाव घेऊन आपल्याला सांगायचं असेल तर आपण तिथे अकॉर्डिंग टूचा यूज करतो किंवा एखाद्या व्यक्तीनं केलेलं वक्तव्य असेल त्याचं ते म्हणणं असेल असं सांगायचं असेल तर तिथे आपण अकॉर्डिंग टूचा यूज करत असतो. अकॉर्डिंग टू माय फादर ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. माझ्या वडिलांच्या म्हणण्याप्रमाणे प्रामाणिकपणा हा सगळ्यात चांगला गुणविशेष आहे. तर अशा पद्धतीनं आपण दोन शब्दांपासून बनलेल्या
प्रिपोजिशन्सला डबल प्रिपोजिशन म्हणून ओळखतो. ती कोणती आहेत, त्यांचा वापर कसा होतो हे इथं आपण समजून घेतलं आहे. होप तुम्हाला ते समजलं असेल. आता शिकूया आपण तिसरा प्रकार प्रिपोजिशनचा, आणि तो आहे कंपाऊंड प्रिपोजिशन्स. प्रिपोजिशन्स विच आर फॉर्म्ड बाय प्रिफिक्सिंग आर नोन ॲज कंपाऊंड प्रिपोजिशन्स. इथं प्रिफिक्सिंग या शब्दाला महत्त्व आहे. लक्षात घेऊया आपण प्रिफिक्सिंग म्हणजे काय. ज्या प्रिपोजिशन्सला, ज्या शब्दयोगी अव्ययांच्या स्पेलिंगमध्ये सुरुवातीला प्रिफिक्स आलेले असतात, ज्यांना आपण अगोदर लागणारे प्रत्यय असं म्हणतो, तर त्यांच्यापासून बनलेल्या प्रिपोजिशन्सला आपण कंपाऊंड प्रिपोजिशन म्हणून ओळखत असतो. ज्याची उदाहरणं पाहायची असतील तर ती आहेत अबाउट, बिटवीन, अबोव, इनसाइड, टुवर्ड्स, विदिन, विदाऊट, बिलो आणि अजून पण काही आहेत. आता आपण पाहिलेली ही जी उदाहरणं आहेत त्यांचा वाक्यात कसा उपयोग होतो ते समजून घेऊया. वी वेअर स्पीकिंग अबाउट द प्लान. अबाउट, आम्ही प्लॅनच्या बाबत बोलत होतो. माय हाऊस इज बिल्ट बिटवीन टू बंगलोज. माझं घर हे दोन बंगल्यांच्या मध्ये किंवा त्यांच्या दरम्यान बांधण्यात आलेलं आहे. द टेम्पल इज सिच्युएटेड ऑन द हिल अबोव द व्हॅली. लक्षात घ्या की मंदिर जे आहे ते एका डोंगरावरती बांधण्यात आलेलं आहे. अबोव द व्हॅली, अबोव म्हणजे काही अंतर सोडून दरीच्या आणि त्या डोंगराच्या वरती ते आहे. मंदिर सिच्युएटेड आहे तिथे. पुट द पेन इनसाइड द बॉक्स. इनसाइड या ठिकाणी आलेला इनसाइड हा कंपाऊंड प्रिपोजिशनचा प्रकार आहे. पेन त्या बॉक्समध्ये ठेव, बॉक्सच्या आत ठेव. त्यानंतर पुढे दिलेली एक्झाम्पल्स आहेत टुवर्ड्स. टुवर्ड्स म्हणजे च्या दिशेने. आपण म्हणतो की द कॅट वॉज रनिंग टुवर्ड्स द हाऊस. मांजर त्या घराच्या दिशेने धावत होती. विदिन, विदिन म्हणजे च्या दरम्यान, वेळेच्या संदर्भानं विदिनचा वापर केला जातो. म्हणजे आपण असं म्हणू की द ट्रेन विल कम विदिन ॲन आवर. एका तासाभरामध्ये ट्रेन येईलच. त्यानंतर पुढं सांगतो विदाऊट. विदाऊट म्हणजे च्या शिवाय. आपण म्हणतो की आय वॉज प्लेईंग देअर विदाऊट प्रिपरेशन. तयारीशिवाय मी तिथे खेळत होतो. त्यानंतरचं पुढचं आहे बिलो. बिलो म्हणजे काही अंतर खाली. द कॅट वॉज हायडिंग द कॅट वॉज हायडिंग बिलो द टेबल. मांजर जी आहे ती टेबलच्या खाली लपत होती. तर अशा पद्धतीनं आपण ज्या प्रिपोजिशनचा यूज करत असतो ती मोडत असतात कंपाऊंड प्रिपोजिशन या प्रकारामध्ये. इथं महत्त्वाची गोष्ट म्हणजे की त्यांची सुरुवात ही प्रिफिक्स लागून झालेली असते, ज्याला आपण प्रत्यय असं म्हणतो, जो अगोदर लागत असतो. तर हा भाग आता तुम्हाला समजलाच असेल. फ्रेंड्स, द फोर्थ टाईप ऑफ प्रिपोजिशन इज पार्टिसिपल प्रिपोजिशन्स. प्रेझेंट पार्टिसिपल्स which are used as prepositions are known as participle prepositions. लक्षात घ्या, आपल्याला पार्टिसिपल म्हणजे काय हे माहिती आहे. जेव्हा एखाद्या शब्दाला ING प्रत्यय लागतो आणि त्याचं नाऊन फॉर्ममध्ये रूपांतर होत असतं तर त्याला आपण पार्टिसिपल असं म्हणत होतो. आता या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारच्या शब्दांचा प्रिपोजिशन म्हणून कसा वाक्यात उपयोग केला जातो आणि त्याला आपण पार्टिसिपल प्रिपोजिशन म्हणून कसं ओळखतो हे आता आपण उदाहरणासह पाहूया. असे शब्द कोणते, तर त्यांचे एक्झाम्पल्स आपल्याला या ठिकाणी काही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मी घेतलेली आहेत. त्यात आहे ड्युरिंग, फॉलोईंग, इन्क्लुडिंग, कन्सिडरिंग. यांचं निरीक्षण केलं तर आपल्या एक साधी गोष्ट पटकन लक्षात येते, ती म्हणजे या शब्दांना प्रत्येकाला ING हा प्रत्यय लागलेला आहे. ING हा प्रत्यय पार्टिसिपल प्रकारामध्ये लागत असतो. प्रेझेंट पार्टिसिपलमध्ये त्याचा यूज केला जातो. तर म्हणून आपण या ठिकाणी त्याला नावच दिलेलं या प्रकाराला की पार्टिसिपल प्रिपोजिशन्स. आता ड्युरिंग म्हणजे जर एखादी गोष्ट एखाद्या दुसऱ्या कालावधीच्या दरम्यान होत असेल तर आपण त्या ठिकाणी ड्युरिंगचा वापर करतो. फॉलोईंग म्हणजे खालीलप्रमाणे. इन्क्लुडिंग म्हणजे समावेश करत असताना. कन्सिडरिंग म्हणजे एखादी गोष्ट लक्षात घेऊन किंवा एखाद्या गोष्टीचा मुद्दा डोक्यात ठेवून. आता त्याची एक्झाम्पल्स आपण पाहूया व्यवहारामध्ये कशी वापरली जातात. आय रेड द बुक ड्युरिंग समर वॅकेशन्स. मी पुस्तक उन्हाळ्याच्या सुट्टी दरम्यान वाचले. ड्युरिंग. रीड द फॉलोइंग क्वेश्चन्स अँड आन्सर देम. खालील प्रश्न वाचा आणि त्यांची उत्तरे लिहा. फॉलोइंग. टीचर टॉट अस इंग्लिश इन्क्लुडिंग द ग्रामर. शिक्षकांनी आम्हाला इंग्रजी हा विषय शिकवला ग्रामरसह, ग्रामरचा समावेश करत, म्हणजेच इन्क्लुडिंग. कन्सिडरिंग माय फॉल्ट टीचर पनिश्ड मी. माझा फॉल्ट किंवा माझा दोष लक्षात घेऊन शिक्षकांनी मला शिक्षा केली. तर अशा पद्धतीनं आपण पार्टिसिपलचा वापर प्रिपोजिशनच्या फॉर्ममध्ये करतो. अशा प्रकाराला नावच देण्यात आलेलं आहे पार्टिसिपल प्रिपोजिशन्स. लेट्स सम अप विथ द लास्ट टाईप ऑफ प्रिपोजिशन अँड दॅट इज फ्रेज प्रिपोजिशन. आता आपण शेवट करणार आहोत, तो करूयात आपल्या शेवटच्या प्रिपोजिशनच्या प्रकारासह, आणि तो आहे फ्रेज प्रिपोजिशन. फ्रेज म्हणजे काय हे आपल्या सगळ्यांना थोडक्यात माहीतच आहे. फ्रेज म्हणजे शब्दांचा असा समूह की ज्याला स्वतःचा एक अर्थ असतो. मग प्रिपोजिशनसुद्धा अशाच पद्धतीनं एका प्रकारात मोडत असतात.
काही शब्द एकत्र येतात आणि त्यांच्यापासून जो शब्दसमूह बनतो, ज्याला अर्थ असतो, तो प्रिपोजिशन म्हणून वाक्यामध्ये प्रयुक्त केला जातो, वाक्यात वापरला जातो. त्या प्रकाराला नावच देण्यात आलेलं आहे फ्रेज प्रिपोजिशन. तर पाहूया आपण त्याची डेफिनेशन. ग्रुप्स ऑफ वर्ड्स विच आर यूज्ड ॲज प्रिपोजिशन्स आर नोन ॲज फ्रेज प्रिपोजिशन्स. शब्दांचा समूह जो वाक्यामध्ये प्रिपोजिशन म्हणून वापरला जातो त्यालाच आपण फ्रेज प्रिपोजिशन असं म्हणत असतो. त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर हे आपल्या अगदी ओळखीचे आणि सोपे असे आहेत. इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या समोर, इन ऑर्डर टू म्हणजे च्या करिता, च्यासाठी, इन फेवर ऑफ म्हणजे च्या समर्थनार्थ, त्यानंतर आहे विथ रेफरन्स टू म्हणजे च्या संदर्भाने, त्यानंतर आहे ऑन बिहाफ ऑफ, ऑन बिहाफ ऑफ म्हणजे च्या वतीने, त्यानंतर पुढं आहे इन्स्टीड ऑफ म्हणजे च्या ऐवजी, आणि अलॉंग विथ म्हणजे च्या सह किंवा च्या सोबत. आता याचे एक्झाम्पल्स पाहूया आपण वाक्याच्या स्वरूपामधले. पहिलं वाक्य पाहूया आपण. द कार इज वेटिंग इन फ्रंट ऑफ माय डोअर. माझ्या दारासमोर कार माझी वाट पाहत आहे. या ठिकाणी आलेला इन फ्रंट ऑफ हे 3 वेगवेगळे शब्द एकत्र करून बनलेली फ्रेज आहे आणि ही फ्रेज या ठिकाणी प्रिपोजिशनच्या भूमिकेमध्ये वापरण्यात आलेली आहे. म्हणून हा प्रकार ओळखला जातो फ्रेज प्रिपोजिशन म्हणून. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल पाहूया आपण सेकंड नंबरचं. आय कॉल्ड हिम इन ऑर्डर टू प्रेज हिम. मी त्याची स्तुती करण्यासाठी म्हणून त्याला बोलवलं. म्हणजे माझा हेतू काय होता तो मी इथे इन ऑर्डर टूच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. इन ऑर्डर टू म्हणजे च्या करिता, च्यासाठी. पुढे नंबर 3चं एक्झाम्पल आहे. द ॲप्लॉज वॉज इन फेवर ऑफ द विनर्स. आता पहा, ॲप्लॉज म्हणजे काय? टाळ्यांचा कडकडाट. आणि तो कशासाठी होत होता? तर तो विजेत्यांच्या सन्मानार्थ होत होता. म्हणून त्या ठिकाणी आपण इन फेवर ऑफचा वापर केलेला आहे. इन फेवर ऑफ या 3 वेगवेगळ्या शब्दांच्या एकत्र येण्यातून बनलेलं ते फ्रेज प्रिपोजिशन आहे. त्यानंतरचं चौथं एक्झाम्पल आपण पाहतोय ते आहे की आय ॲक्सेप्टेड द ऑनर ऑन बिहाफ ऑफ माय ब्रदर. आय ॲक्सेप्टेड द ऑनर, मी सन्मानाचा स्वीकार केला. कुणाच्या वतीने केलेला आहे? ऑन बिहाफ ऑफ माय ब्रदर, माझ्या भावाच्या वतीने. त्यानंतरचं 5वं वाक्य आपण पाहतोय ते आहे आय बॉट अ पेन इन्स्टेड ऑफ अ चॉक. मी खडूच्या ऐवजी पेन विकत घेतला. या ठिकाणी आपण जी उदाहरणं पाहतोय त्यामध्ये आता शेवटच्या उदाहरणात आलेलं इन्स्टेड ऑफ आहे. इन्स्टेड ऑफ हा सुद्धा फ्रेज वर्बचा प्रकार, फ्रेज प्रिपोजिशनचा प्रकार म्हणून ओळखला जातो. आणि इथं देण्यात आलेलं एक शेवटचं एक्झाम्पल आहे, त्याचं पण एक उदाहरण आपण पाहूया. अलॉंग विथ. आय वॉज ट्रॅव्हलिंग अलॉंग विथ माय फ्रेंड. मी माझ्या मित्रासोबत प्रवास करत होतो. तर अशा पद्धतीनं आपण पाहतोय की अनेक शब्दांच्या एकत्र येण्यातून जो अर्थपूर्ण शब्दसमूह बनतो आणि त्याचा वापर वाक्यामध्ये प्रिपोजिशन म्हणून केला जातो. अशा प्रकारच्या सर्व प्रिपोजिशन्सला आपण फ्रेज प्रिपोजिशन्स म्हणून ओळखत असतो. तर मग आता आपण कन्क्लुजनकडे जाऊया. आज आपण प्रिपोजिशन म्हणजे काय, प्रिपोजिशनचा वाक्यातला उपयोग काय असतो आणि त्यांचा उपयोग करत असताना त्यांचा कसा वेगवेगळ्या पद्धतीने प्रकार उपप्रकारांमध्ये त्याचं वर्गीकरण करून वापर केला जातो, हे सगळं उदाहरणासह आज आपण समजून घेतलेलं आहे. आय होप तुम्हाला हे सगळं व्यवस्थित समजलंच असेल. आणि जर समजलंही नसेल, काही डाऊट्स असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारायला विसरू नका. मी तुम्हाला त्यावर गायडन्स करण्याचा प्रयत्न करीनच. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कळवायला विसरू नका. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा आपलं चॅनल केलं नसेल तर. आणि बेलचं जे आयकॉन आहे ते प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळत राहतील. तर मग थांबूया इथेच. दॅट्स ऑल फॉर नाव अँड शॅल मीट इन आवर नेक्स्ट पिरियड. टिल देन, बाय बाय, हॅव अ नाईस रेस्ट ऑफ द डे. थँक्यू व्हेरी मच.